नमस्कार, मी गीता कुलकर्णी. आजच्या भागात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजच्या भागात आपण बघणार आहोत मायनर आर्काना कार्ड्सचा तपशील. तर मायनर आर्कानाचे एकूण 56 कार्ड्स असतात आणि त्याचे 4 सूट्स असतात. 4 सूट्स हे वॉन्ड्स, कप्स, स्वॉर्ड्स आणि पेंटॅकल्स असे 4 सूट्स असतात. त्याच्यामध्ये 14 कार्ड्स असतात. 14 कार्डमध्ये सुद्धा 10 कार्ड्स वेगळी असतात आणि 4 कार्ड्स वेगळी असतात. ह्या 4 कार्ड्सना कोर्ट कार्ड्स असं म्हणतात. आता आपण प्रत्येक कार्डचा एक छोटासा अर्थ जो मेजर आहे किंवा जो आपल्याला पटकन हे कार्ड बघितल्यावरती हा अर्थ त्याचा असं डोक्यात पटकन येतं असे आपण अर्थ आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण वॉन्ड्सकडे पहिले वळूया. वॉन्ड्स हा सेट आपल्याला फायर एलिमेंट दाखवत असतो आणि क्रिएटिव्हिटी आपल्यातली दाखवत असतो. एस ऑफ वॉन्ड्स म्हणजे आपल्याला नवीन कल्पना दाखवत असतो. 2 ऑफ वॉन्ड्स योजना दाखवत असतो. 3 ऑफ वॉन्ड्स विस्तार दाखवत असतो. 4 ऑफ वॉन्ड्स उत्सव दाखवत असतो. 5 ऑफ वॉन्ड्स संघर्ष दाखवत असतो. 6 ऑफ वॉन्ड्स विजय दाखवत असतो. 7 ऑफ वॉन्ड्स संरक्षण दाखवत असतो. 8 ऑफ वॉन्ड्स म्हणजे गती. 9 ऑफ वॉन्ड्स म्हणजे सहनशीलता. 10 ऑफ वॉन्ड्स म्हणजे ओझे. आता आपण कोर्ट कार्ड्सकडे वळूया. पेज ऑफ वॉन्ड्स म्हणजे उत्साह. नाईट ऑफ वॉन्ड्स म्हणजे साहस. क्वीन ऑफ वॉन्ड्स सर्जनशील असणे आणि किंग ऑफ वॉन्ड्स म्हणजे नेतृत्व. आता आपण कप्सकडे वळूया. कप्स आपल्याला वॉटर एलिमेंट्स दाखवत असतात. आपल्यातल्या ज्या भावभावना आहेत त्या दर्शवत असतात. एस ऑफ कप्स नवीन प्रेम दर्शवत असतं. 2 ऑफ कप्स भागीदारी दर्शवत असतं. 3 ऑफ कप्स उत्सव दर्शवत असतं आयुष्यातला. 4 ऑफ कप्स असंतोष दर्शवत असतं. 5 ऑफ कप्स काहीतरी नुकसान होणारे, भावनिक नुकसान होणारे असं दर्शवत असतं. 6 ऑफ कप्स भूतकाळ दर्शवत असतं, भावनिक भूतकाळ. 7 ऑफ कप भ्रम, तुम्ही किती भ्रमात आहात ते दाखवत असतं. 8 ऑफ कप्स शिकवत असतं सोडणे. 9 ऑफ कप्स दाखवत असतं समाधान. 10 ऑफ कप्स दाखवत असतं भरपूर कुटुंब तुमच्या आजूबाजूला आहे. पेज ऑफ कप्स दाखवत असतं सर्जनशील कसं राहावं ते. नाईट ऑफ कप्स दाखवत असतं रोमॅन्टिक कसं राहायचं ते. क्वीन दाखवत असतं दयाळूपणा आणि किंग ऑफ कप्स दाखवत असतं भावनिक नियंत्रण. यानंतर आपण स्वॉर्डकडे वळूया. स्वॉर्ड्स हे एअर एलिमेंट असतं आणि बुद्धीचं प्रतीक असतं. जसं की आपल्याला एस ऑफ स्वॉर्ड्स बघितलं की आपल्या बुद्धिमत्तेची स्पष्टता दाखवत असतं. 2 ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे 2 तलवारी दाखवलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही कायम डिसिजन घेण्यात बुद्धीमध्ये दोन द्विधा मनस्थिती म्हणतो ना आपण, तशी दुविधा तुमची होत असते. 3 ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे दुखापत तुम्हाला काहीतरी होणार आहे असं दाखवत असतं. 4 ऑफ स्वॉर्ड्समध्ये तुम्ही विश्रांती घेणं गरजेचं आहे असं सांगत असतं. 5 ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे पराभव दाखवत असतं. 6 ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे संक्रमण दाखवत असतं. 7 ऑफ स्वॉर्ड्समध्ये फसवणूक दाखवत असतं. 8 ऑफ स्वॉर्ड्समध्ये कैद दाखवत असतं. 9 ऑफ स्वॉर्ड्समध्ये चिंता दर्शवत असतं. 10 ऑफ स्वॉर्ड्समध्ये शेवट असं दाखवत असतं. आता पेज ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे उत्सुकता. नाईट ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे कृती. क्वीन ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे स्पष्टता आणि किंग ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे बौद्धिकता. यानंतर आपण आता पेंटॅकल्सकडे वळूया. पेंटॅकल्स हे अर्थ एलिमेंट दाखवतं आणि भौतिकता, आपल्या भोवती पैसा म्हणजे काय भौतिकता. जसं की एसमध्ये तुम्हाला जो मोठा कॉईन दिसतोय ते समृद्धीचं प्रतीक आहे. दुसरं म्हणजे 2 ऑफ पेंटॅकल्स तुम्हाला संतुलन दर्शवत असतं. 3 ऑफ पेंटॅकल्स सहकार्य दर्शवत असतं. 4 ऑफ पेंटॅकल्स हे बचत दर्शवत असतं. 5 ऑफ पेंटॅकल्स गरिबी दर्शवत असतं, पण घाबरून जायचं नाही, यातनं सुद्धा मार्ग असतात. 6 ऑफ पेंटॅकल्स हे दान करा हे शिकवत असतं. 7 ऑफ पेंटॅकल्स हे मूल्यमापन दाखवत असतं आयुष्याचं. 8 ऑफ पेंटॅकल्स कौशल्य दाखवत असतं. 9 ऑफ पेंटॅकल्स तुम्हाला स्वावलंबन शिकवत असतं.
10 ऑफ पेंटॅकल्स तुम्हाला वारसा हक्काने मिळणारा पैसा दाखवत असतं. पेज ऑफ पेंटॅकल्स तुम्हाला भौतिकतेचा अभ्यास करायला शिकवतं. नाईट ऑफ पेंटॅकल्स तुम्ही मेहनत करा म्हणजे तुमच्याकडे आपोआप पेंटॅकल्स यायला सुरुवात होईल हे सांगत असतं. क्वीन ऑफ पेंटॅकल्स तुम्हाला व्यवहाराच्या बाबतीत व्यावहारिक राहा असं शिकवत असतं. आणि किंग ऑफ पेंटॅकल तुमची यशस्वीतता दाखवत असते, म्हणजे तुमच्याकडे भरपूर प्रमाणात भौतिकता तुमच्या अवतीभोवती आहे असं दाखवत असतं. तर मित्रांनो, आता आपण अपराईट आणि रिव्हर्स कार्ड, जसं मी तुम्हाला मागच्याही एपिसोडमध्ये सांगितलं तसा प्रत्येक अपराईट म्हणजे सरळ कार्डचा अर्थ वेगळा असतो आणि रिव्हर्स कार्डचा अर्थ ही वेगळा असतो. तर हे अप कार्ड म्हणजे सकारात्मकता, तसंच रिव्हर्स कार्ड म्हणजे नकारात्मकता. पण ह्या शब्दांवरती टिकून राहू नका. काही काही कार्ड्स ह्याच्यामध्ये अशीही आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला पॉझिटिव्हिटीसुद्धा मिळू शकते रिव्हर्स कार्ड आल्यानंतर. तर हा तुम्ही जसा जसा अभ्यास करत जाल तसं तुम्हाला पुढे पुढे हळूहळू ह्याची माहिती होत राहणार आहे. तर पुढे आधुनिक रीडिंग म्हणजे काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल किंवा आजकाल टॅरो रीडिंग म्हणजे काय, आधुनिकता त्याच्यामध्ये कशा प्रकारे आलेली आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर उद्याचा एपिसोड नक्की पाहायला विसरू नका. आणि तत्पूर्वी जाण्याआधी आपला चॅनल सोलफुल कनेक्शन्स विथ गीता सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तसेच तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सबस्क्राईब करायला लावा आणि त्यांनाही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांच्यापर्यंत आपलं हे चॅनल पोचवा. आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल, आज माझा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल, तर असे अनेक विविध सब्जेक्ट्स घेऊन, विषय घेऊन तुमच्यासमोर यायचा मी प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं कनेक्शन हे सोलफुल कनेक्शन असंच राहू देत अशी मी विनंती करते. धन्यवाद.